एकीकडे पतीचा निर्घृण मृत्यू, छत्रपतींची गादी रिकामी झाली होती। एक एक करून प्रत्येक जण मुघलांच्या ताब्यात जात होते। स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघलांचा वेढा पडला होता। अशा परिस्थितीत गडावर येणारे भांडणतंटे प्रश्न स्वतः सदरेवर बसून सोडवण्याचं काम महाराणी येसूबाई करत होत्या। 29 वर्ष ज्या माऊलीने स्वतःला मुघलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचं स्वराज्य अबाधित ठेवलं त्या म्हणजे युवराज्ञी येसूबाई। केवळ 9 वर्षांचा संसार, तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला। पती जिवंत असताना सुद्धा या महाराणीला काही दिवस विधवेचं सोंग आणावं लागलं। होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला। त्यामुळे काही दिवसांकरता महाराणी येसूबाईंना विधवेचं जीवन जगावं लागलं होतं। येसूबाईंचा विवाह जेव्हा संभाजी महाराजांशी झाला तेव्हा त्यांचं वय अवघं 6 ते 7 वर्ष इतकं होतं। त्यामुळेच माँसाहेब जिजाऊंच्या छत्रछायेखालीच त्यांची जडणघडण झाली। स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी महाराणी येसूबाईंच्या नावाची मोहोर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतली होती। ती मोहोर म्हणजे सखी राज्ञी जयती। शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुक्त्यार ही पदवी बहाल केली होती। त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्त्यार होत्या। महाराज मोहिमेसाठी गेले असता स्वराज्याचे सगळे अधिकार हे कुलमुक्त्यार व्यक्तीकडे यायचे। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 5 लाखांची फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आला। शिवरायांच्या निधनानंतर सहज स्वराज्य काबीज करता येईल असा त्याचा मनसुबा होता, पण त्याचा हाच डाव संभाजी महाराजांनी उधळून लावला। एकीकडे सिद्धी, पोर्तुगीज, मुघल, निजाम, इंग्रज हे सगळे तर होतेच, शिवाय दुसरीकडे स्वराज्याच्या मुळावर उठलेले स्वकीयही होते। या सगळ्यांशी शंभूराजे निकराचा लढा देत असताना न्यायनिवाड्यापासून ते स्वराज्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी धीराने महाराणी येसूबाई पार पाडत होत्या। येसूबाईंच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे। जेव्हा संभाजी महाराजांकडून जंगीर हवे होते त्यावेळी त्या भाऊ गणोजी शिर्केंविरुद्ध लढल्या। संभाजी महाराज आणि येसूबाई यांना 2 मुलं होती, ज्यांची नावं भवानीबाई आणि शहाजी अर्थात शाहू। येसूबाईंना दररोज संभाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या येत होत्या। मात्र असं असूनही दुःख बाजूला ठेवून त्या खंबीरपणे स्वराज्याचं रक्षण करत होत्या। मराठ्यांचं मनोबल कमकुवत होऊ नये याची त्या काळजी घेत होत्या। यानंतर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली। त्यांनी पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट बसवायला सुरुवात केली। तसं पाहायला गेलं तर संभाजी महाराजांनंतर त्यांच्या मुलाला अर्थात शाहू महाराजांना गादीवर बसवायला हवं होतं, पण आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवत त्यांनी कर्तव्याला महत्त्व दिलं आणि पुत्रासमान असणाऱ्या दीराला गादीवर बसवलं आणि स्वतः त्याच्या वतीने काम करायला सुरुवात केली। त्यांच्या या स्वार्थ त्यागामुळेच सर्व मराठा सरदार एकत्र येऊन शत्रूशी लढत राहिले। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या सैन्याने रायगडाला वेढा घातला होता। चौफेर आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडायला सुरुवात केली होती। अशा वेळी राजा बंदिवान झाला असता तर कठीण झालं असतं, म्हणून येसूबाईंनी राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जाण्यास सांगितलं। म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या। राजारामांनी रायगड सोडल्यानंतर तब्बल 8 महिने येसूबाईंनी दुर्गराज रायगड झुंजवला, पण स्वराज्यात असलेल्या फितुरांमुळे आणखी जीवितहानी होऊ नये म्हणून रायगड मुघलांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला। येसूबाईंना शिवरायांनी शिकवण दिली होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत, पण स्वराज्य कायम राखावं, कारण गेलेले किल्ले परत मिळवता येतात पण स्वराज्य पुन्हा मिळवता येत नाही। रायगड स्वाधीन केल्यानंतर येसूबाई, शाहू महाराज आणि इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आली। इसवी सन 1719 पर्यंत म्हणजे सुमारे 30 वर्ष या मराठ्यांच्या राणीने शत्रूच्या कैदेत काढली। त्यापैकी 17 वर्ष दक्षिणेत आणि उरलेली उत्तरेत म्हणजेच दिल्लीमध्ये। मराठ्यांच्या लष्कराच्या धामधुमीमुळे आणि दुष्काळामुळे बादशाहच्या छावणीत लोकांची उपासमार होऊ लागली। यातून येसूबाई आणि शाहूराजेही सुटले नाहीत। या मायलेकरांची स्थिती मोठी बिकट झाली होती। महाराणी येसूबाई 4 जुलै 1719 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून मुक्त झाल्या। यानंतर त्या सातारा इथे पोहोचल्या। येसूबाईंच्या आगमनाच्या स्मरणार्थ हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांनी आपल्या आयुष्यातील एकूण 30 वर्ष मुघलांच्या कैदेत घालवली। या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं। त्यांनी सर्व अडचणींचा धैर्याने सामना केला।
महाराणी येसूबाई यांच्या सुटकेनंतरचा काळ हा सुखाचा गेला. छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचा सांभाळ अत्यंत आदराने केला. त्या काही न्यायनिवाडा सुद्धा करत असत. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली होती, परंतु शाहू महाराज यांना त्या सल्ला देत असत. मराठा साम्राज्याच्या सीमा नर्मदे पार जाताना त्यांनी पाहिल्या. मराठा साम्राज्य वाढताना पाहून आपल्या त्यागाचं फळ मिळाल्याचं त्यांना नक्कीच वाटलं असणार. राणी येसूबाई यांचं 1730 मध्ये निधन झालं. सातारा शहराजवळील माहुली गावात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे पुरावे सापडले. कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरी जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाळा चालवण्यासाठी स्वतःचं आभाळा एवढं व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेलं स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल 29 वर्ष ओलीस ठेवून घेणारी ही धैर्यवान, धाडसी आणि शूरवीर स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआपच लक्षात येतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.